बांधवानो खरंच आहे त्या महान त्यागी बाबा झुंजजीने त्या महामानवाने आम्हा सर्व दुःखितांचा विचार केला नसता आपल्याला दुःखातून मुक्त करण्याची संधी दिली नसती तर आपले दुकान आपले जीवन सफल झाले नसते बांधवानो। आणि म्हणून त्या महामानवाला माझं प्रणाम गीत सादर करतोय, लक्ष द्या। करता करविता मूळ स्वरूप भगवंता की तूच करता करविता मूळ स्वरूप भगवंता आणि हे कार्य सिद्ध करण्या करून येशी धाव केली हनुमंता। विठोबा सरस्वतीच्या तुनंदना के विठोबा सरस्वतीच्या तुनंदना सोडल्यास या दुखिताच्या बंधना ही नदीनासाठी तुझी जला परिचंदना आणि प्रारंभ करण्याआधी करतो मी तुला वंदना। आपण एकट्याने बाबाला प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम, परमात्मा आओ नमस्कार माझ्या सेवक बांधवानो आओ नमस्कार माझ्या सेवक बांधवानो अन सुखी समाधानी तुम्ही भाविकानो। आओ मनामध्ये एकच ध्यान धरूया, अरे मनामध्ये एकच ध्यान धरूया आणि एकतेने बाबाला प्रणाम करूया, एकतेने बाबाला प्रणाम करूया, एकतेने बाबाला प्रणाम करूया, एकतेने बाबाला प्रणाम करूया। नमस्कार माझ्या सेवक बांधवानो सुखी आणि दुःखी एकच मनामध्ये ध्यान धरूया, एकच मनामध्ये ध्यान धरूया, एकतेने बाबाला प्रणाम करूया,
अन एकतेने बाबाला प्रणाम करूया एकतेने बाबाला प्रणाम करूया एकतेने बाबाला प्रणाम करूया एकतेने बाबाला प्रणाम करूया हे नमस्कार माझ्या सेवक बांधवानो सुखी आणि दुःखी भाविकानो एकच मनामध्ये ध्यान धरूया एकच मनामध्ये ध्यान धरूया एकतेने बाबाला प्रणाम करूया एकतेने बाबाला प्रणाम करूया एकतेने बाबाला प्रणाम करूया बाबाला प्रणाम करूया का म्हणून बाबाला प्रणाम करायचा आहे कारण महान त्यागी बाबा झुमजोशीने आम्हा सर्व दुःखितांना दुःखातून व्यक्त केलं कोणी आमच्या रिश्तेदार जवळ नव्हता रे तेव्हा बाबांनी आपल्या पोटाशी धरलं आणि म्हणून हे महान त्यागी बाबा झुमदेवजी या विश्वात झाले महान हो हे महान त्यागी बाबा जुमदेवजी या विश्वात झाले महान या संपूर्ण विश्वाचा विचार केला तर महान त्यागी बाबा झुमदेवजी सारखा संत कोणी होणार नाही कारण अरे रंजल्या गांजल्याला आपल्या पोटाशी धरताना तो एकच झाला आणि म्हणून महान त्यागी बाबा झुमदेवजी या विश्वात झाले महान हो हे महान त्यागी बाबा जुमदेवजी या विश्वात झाले महान त्या चंदना परी झिजवूनी देह चंदना परी झिजवूनी देह राखलिया सुखाची शान हो हे चंदना परी देऊळ देव राखलिया देवाची शान हो चंदना परी देऊळ देव राखलिया देवाची शान हो आपल्या शरीराला अरे रक्ताचं पाणी गेलं हाडाचं मणी गेलं आणि खेळ्या खेळ्या दौरे काढून एका एका दुखीताला सुखमय जीवन दिलं असे महान त्यागी बाबा झुमदेवजी हे चंदना परी झिजवून देह राखलिया शेवटाची शान हो हे चंदना परी देऊळ देव राखलिया देवाची शान हो चंदना परी देऊळ देव राखलिया देवाची शान हो सगळ्याची तोच गुरु मावली महान त्यागी बाबा झुमदेवजी अरे 1989 महान त्यागी बाबा झुमदेवजीला मंडळाची स्थापना व्हायची होती त्यावेळी 15 ऑगस्टच्या दिवशी ही षष्टीची हवन कार्य व्हायची आणि त्या षष्टीच्या हवनाच्या कार्याच्या निमित्ताने 1984 ला सर्व सेवकांनी शासोक्ता भवन मध्ये मीटिंग घेतली आणि बाबाला महान त्यागी नावाची पदवी दिली बांधवानो त्याच्या अगोदर महान त्यागी बाबा झुमदेवजीला गुरु माऊली सद्गुरू या नावानं विचारत होते आणि म्हणून याच्या आपण महानदेव झुमदेवजीला आमचे सर्वांचे सद्गुरू म्हणतोय हे सर्वांची तोच गुरु मावली आणि त्याची सेवा सर्वांना पावली हे भगवत कृपेने भवतार करूया या भगवत कृपेने भवतार करूया आणि म्हणून एकतेने बाबाला प्रणाम करूया एकतेने बाबाला प्रणाम करूया एकतेने बाबाला प्रणाम करूया एकतेने बाबाला प्रणाम करूया
आणि सहन करण्याची ताकद आमच्यात नाहीये. आणि म्हणून महानत्यागी असतो आम्ही. त्यांच्या पावलावर चालू शकतो. बाबा बनण्याचा प्रयत्न करू नका, कारण बाबासारखा त्याग तुम्ही आम्ही कधी करू शकत नाही. अरे बाबाच्या कुटुंबावर एवढं दुःख होते की बाबाच्या कुटुंबातला प्रत्येक जीव हा सणा तेव्हाराच्या दिवशी जात होता. बाबा झुमदोजीला आम्हाला माहित आहे. बाबा झुमदोजीला एकच मुलगा डॉक्टर मनोहर ठुमरीकर, त्याच्या पलीकडचा इतिहासच आम्हाला माहित नाही. अरे बांधवानो, डॉक्टर मनोहर ठुमरीकरच्याही अगोदर बाबा झुमदोजीच्या पोटचा सुभाष नावाचा मुलगा दिवाळीच्या दिवशी मरण पावला रे. आम्ही इकडे दिवाळी साजरी केली आणि बाबाने आपल्या मुलाची अंतिम यात्रा. त्याच्याही नंतर बाबाची एक मुलगी गंगा नावाची होती, जन्माला आली. आणि होळीच्या दिवशी आम्ही होळी साजरी केली, आम्ही रंगपंचमी साजरी केली. पण बाबा झुमदोजीने त्या होळीच्या दिवशी आपल्या मुलीचा प्रयत्न नेला रे. तो त्याग केला बाबा झुमदोजीने. आणि म्हणून महात्यागी ठरले बांधवानो. इतकंच नव्हे तर बघा, 23 नोव्हेंबर 1945 ला 23 नोव्हेंबर 1945 ला दिवस शुक्रवार शनिवार होता. आणि त्या दिवशी बाबा झुमदोजी आपल्या घरातले दुःख दूर करण्यासाठी कुठेतरी वनवन भटकायला गेलं. 33 कोटी देवांगणाचं पूजन केलं, पण कोणी बाबाच्या मदतीला धावून आला नाही. एवढी दारिद्र्य, एवढे दुःख त्या ठुमरीकर परिवारात होतं. आणि म्हणून 23 नोव्हेंबर 1945 ला बाबा झुमदोजी घरातून निघत असताना एका संन्यासाचा मुलगा, त्याचं नाव आत्माराम सानगडीकर, हा मौद्याचा राहणारा, त्या भिक्षा मागायला जातो. आणि तेव्हा बाबा झुमदोजी सोबत त्याचा परिचय होतो. त्याच्या घरातलं दुःख पाहून त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट निर्माण झाली आणि म्हणाले, होय झुमन, कुठे चालला रे? तेव्हा बाबांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि घरातले दुःख सांगायला बसले. तेव्हा आत्माराम सांगलीकर म्हणतोय, झुमन, अरे तुझ्या घरातले दुःख दूर होऊ शकतात रे, पण एका शब्दावर आणि एका तत्वावर. तो कोणता? तो बाबा हनुमानजी मंत्र. आणि होय, याच्या अगोदर माझ्या वडिलांनी करून पाहिलं, पण माझा वडील आंधळा झाला. याच्या अगोदर दुसऱ्या कोणी करून पाहिलं, तो पागल झाला. त्याच्याही नंतर कोणी करून पाहिलं, तो मरून गेला. या भगवंताची प्रकट करताना, या भगवंताची प्राप्ती करत असताना पागलही होऊ शकतो, देवभान विसरू शकतो, तो मरण पाहू शकतो, तो भगवंताला प्रिय होऊ शकतो. तुझी तयारी असेल तर कर. आणि मग 24 नोव्हेंबर 1945 ला रविवार दिवशी बाबा झुमदोजीने आपल्या पाचही भावाची, बाळकृष्ण, नारायणराव, जागोबा, बाबा झुमदोजी आणि मारुतराव अशा पाचही भावाची बैठक घेतली. पाचही भावजांची बैठक घेतली आणि सांगितलं, घरातले दुःख दूर करण्यासाठी असा मंत्र आत्माराम सानगडीकरनं दिलं. कोण आहे म्हणे? त्या भगवंताला प्रकट करणारा. सगळे आपापल्या थोबाडाकडे, आपल्या तोंडाकडे पाहू लागले आणि म्हणे, आपला प्राण आपल्याला प्रिय आहे, आम्ही करणार नाही. तेव्हा बाबा झुमदोजीने विचार केला, जर या घरातले दुःख दूर करण्यासाठी या 5 भावापैकी कोणी पुढे आला नाही, तर या घरातले आणखी जीव जाणार आहे आणि हा घरात नेस्त नाबूद होणार आहे. तेव्हा बाबा झुमदोजी म्हटलं, होय होय होय, मी करायला तयार आहे. पण मी हे भगवंताची प्राप्ती करत असताना कदाचित मी पागल झालो, मी देवभान विसरलो, मी मरण पावलो, तर माझ्या या छोट्याशा मुलाचं आणि माझ्या पत्नीचं सांभाळ तुम्हाला करावं लागेल. तेव्हा सगळ्यांनी विचार केला, होय म्हणे, हे जमेल. आणि म्हणून अरे आम्ही मार्गात आल्यावर कार्यकर्त्यांनी दिलेल्या 3 दिवसाचे, 7 दिवसाचे, 11 दिवसाचे, 21 दिवसाचे बाबा झुमदोजीने आपल्या पत्नीच्या ना आपल्या मुलाच्या कार्याला सुरुवात करायच्या अगोदर त्याग केला आणि 1.25 वर्षाचा त्याग घडवून आणला. आणि त्याच वेळी बाबा झुमदोजी आपल्या पत्नीच्या, आपल्या मुलाच्या संसाराचा त्याग केला. आणि म्हणून बाबा झुमदोजी महान त्यागी ठरले. असा तो एकच ठरला, दुसरा होऊ शकणार नाही. बाबांनी म्हटलं होतं की म्हणे या मार्गात लाखो सेवक होतील, पण बोटावर मोडणारे 4 सेवक कामाच्या राहतील, बाकी सगळे झगडे पाहणे करणारे असतील. आणि तो दृश्य आम्हाला
बघा काय बोलतोय. दयाच घेणा जमते पण भगवंताचा प्रसाद नाही जमत रे. भगवंताचे कार्य जमत नाही. हे सुगंधिक आहे आणि बाबाचा आदर्श घेण्याची गरज आहे. आणि म्हणून सांगा हो काही शेवकात बदली या फूट करतात नाही अपमान हो. काही शेवकात पडली या फूट करतात लई अपमान हो. तिचे भेदभाव सोळा उच्च नीचतेचे भेदभाव सोळा सर्व आहे एक समान हो. उच्च नीचतेचे भेदभाव सोळा सर्व आहे एक समान हो. महान त्यागी बाबा झुमदाजीने उच्च नीचतेचा अगर स्वभाव ठेवला असता तर हा मार्ग हुबळीकर कुटुंबाच्या बाहेर गेला नसता. बाबाने स्वतःचा साध्य साधला असता तर हा कुटुंब हा मार्ग गोष्टी घडवण्या पुरताच राहिला असता. पण बाबा झुमदाजीने बहुजनांचा विचार केला. सगळ्यांना आम्हाला एकत्र केलं. एकानं एकामेकाला भाऊ भावाचा रिश्ता मिळवून दिला. आणि म्हणून या मार्गामध्ये तेली कुंडली महान महान निवड चामार लोहार पोहार सगळ्याच समाजाचे लोक आहे. आणि सगळ्यांना बाबांनी सारखी संधी दिली. सगळ्यांना भाऊ बहीण केलं. आणि त्याच प्रकारे आपणास विनंती करतोय की गावातले झगडे भांडणं सोडा. हे उचलीस त्याचा स्वभाव सोडा आणि एकत्र या रे. तेव्हा बाबाच्या आत्म्याला शांती मिळेल. बाबाच्या कार्याला पुण्याई मिळेल. हेच विनंती करतोय. नीचतेचे भेदभाव सोळा सर्व आहे एक समान हो. भेदभाव सोळा सर्व आहो एक समान हो. उच्च नीचतेचे भेदभाव सोळा सर्व आहे एक समान हो. शिकवणीचे करा हो पालन जीवनाचे होईल सोनं. लोखंडाच्या पारस नावाच्या वस्तूला लोखंडाचा पर्स झाला तर त्या लोखंडाचं सोनं होतं. तसेच बाबाच्या या मार्गाच्या तत्वशब्द नियमाच्या आचरणात हा तत्वशब्द नियमाने वागणं सत्य मर्यादा प्रेमाला जागा तुमच्या जीवनाचं सोनं झाल्या शुभ्रानंद हे बाबाचे शब्द आहे. आणि म्हणून हा शिकवणीचे करा हो पालन जीवनाचे होईल सोनं. त्या पारसापरी हे जीवन बनवूया. आणि एकतेने बाबाला प्रणाम करूया. हो एकतेने बाबाला प्रणाम करूया. एकतेने बाबाला प्रणाम करूया. नमस्कार माझ्या कृपालो सुखी आणि सुखी भाविकालो. एकच मनामध्ये ध्यान धरूया. एकच मनामध्ये ध्यान धरूया. एकतेने बाबाला प्रणाम करूया. एकतेने बाबाला प्रणाम करूया. एकतेने बाबाला प्रणाम
देतात, 11 दिवसाचे देतात, 12व्या दिवशी समाप्ती करून भेट घ्यायला सांगतात. पण आमची बुद्धी कशी असते, अरे आता 11 दिवसाचे कार्य झाले, आता काही घरी खाऊन घेऊन आणि 2-4 दिवसानं जाऊ. आमचा कार्यकर्ता सदैव आमच्या जवळ आहे, तरी आम्ही बाबाचे कार्य पूर्ण करू शकत नाही. ही शोकांतिका आहे. पण बाबा झुमदेवजीला मार्गदर्शन दाखवणारा कोण होता? तो आत्माराम महासांगिकाळी. त्याने तर फक्त बाबाने मंत्र दिला आणि सांगितलं, झुम्मन आता तुला माझ्याकडे यायचं नाही. 21 दिवसाचे कार्य कर, 41 दिवसाचे कार्य कर, 31 दिवसाचे कार्य कर, 51 दिवसाचे कार्य कर, 61, 71, 81, 51, 101 आणि 111 दिवसाचे कार्य कर. माझ्याकडे यायची गरज नाही. बाबा झुमदेवजीने बोललेल्या पहिल्या शब्दाला लक्षात ठेवलं आणि बाबा कार्य करत गेले. 3 दिवसाच्या कार्यात आम्हाला अगर समाधान मिळालं नाही की या मार्गावर आमचं मन बसत नाही. हे शोकांतिका आहे. आमचं मन बसत नाही. बायको वेगळी वागते, नवरा वेगळा वागते, पोरं वेगळं वागतात. मग काय आम्हाला सुख मिळणार नाही, आम्हाला समाधान मिळणार नाही. पण बाबा झुमदेवजीला 21 दिवसाचे कार्य दिलं. 20 दिवसापर्यंत काही अनुभव आला नाही. बाबाच्या 2 नंबरचे भाऊ नारायणराव यांची मुलगी भीमाबाई चिचघरे 8 दिवसाच्या अगोदर मरण पावली. आता या 8 दिवसाच्या अगोदर मरण पावली. भांडेवाडी नागपूरला होती भीमाबाई चिचघरे आणि ती 8 दिवसाच्या पूर्वी मरण पावली. ती लहान असताना तिच्या अंगाला फोड्या आल्या, तिच्या अंगातून रक्त आणि पू वाहत होता. आणि म्हणून बाबांनी या मार्गाचा ध्यास धरला. तेव्हा 26 नोव्हेंबर 1945 ला बाबांनी या मार्गाची पहिली ज्योत लावली. आणि 21 दिवसापर्यंत बाबाला समाधान नाही मिळाला. 21व्या दिवशी समाधान मिळाला तरी बाबाने मन आपला भटकू दिला नाही. क्योंकि मरता क्या नाही करता. आम्हाला आयतं मिळालं, आम्हाला आयतं मिळालं आणि ते आम्हाला पचवता येत नाही. पण बाबा झुमदेवजीने स्वतः निर्माण केलं रे. आणि म्हणून मानव धर्माचे संस्थापक बनले. आणि मग 3 वर्ष बाबा झुमदेवजी एकट्या घराला राहिले. लोक त्या टिमकी नगरातले लोक बाबाला वैद्वानी म्हणत, बाबाला कोणत्या शब्दात नाही बोलले. बाबाला आम्ही लोकांनी काय शब्द नाही दिलं तरी बाबाला आम्ही काही देऊ शकलो नाही. तेव्हा 25 ऑगस्ट 1948 ला दिवस षष्टीचा होता. नारळी पौर्णिमेपासून 6वा दिवस. आणि त्या दिवशी भगवंत बाबा झुमदेवजीला भगवान बाबा हनुमानजी प्रकट झाले. आणि म्हणून आम्ही आपल्या निवासस्थानी भगवंताचा प्रकट दिन साजरा करतो षष्टीच्या दिवशी हवन कार्य करून. आणि मग बाबा झुमदेवजी 25 ऑगस्ट 1948 पासून तर 14 नोव्हेंबर 1948 पर्यंत 3 महिने देहभान विसरून पागल अवस्थेत राहिले. तेव्हा त्या मोहल्ल्यातले लोक आणि त्या घरातले लोक हसत होते. अरे म्हणे याचा जीवन वाया गेला, याची बायकोण्याचा पोरगाही वाया गेला. पण जिसका कोई नहीं होता उसका ऊपर वाला होता है. भगवान के या देर है अंधेर नहीं है. सत्याला कसोटी असते आणि सत्य साकार व्हायला वेळ लागते. पण विजय सत्याचा होते बांधवानो. आणि म्हणून सत्य सोडू नका. तेव्हा भगवान बाबा हनुमानजी जेव्हा प्रकट झाले तेव्हा भगवंतानी म्हटलं, हे झुम्मन तू मानव है, मैं भगवान हूँ. कदा भले ही तूने मुझे प्रकट कर लिया पर मैं कदा भी काले सर के आदमी के ऊपर भरोसा करता नहीं. क्योंकि वो बेईमान है. मुझे भी धोखा दिया, तुझे भी धोखा देगा. पण बाबा झुमदेवजीने भगवंताचे पाय धरलेले, आमच्या तुमच्यासाठी पाय धरले आणि म्हणाले, परमेश्वरा भगवंता मला काही नको आहे. बाबा झुमदेवजींनी म्हटलं असतं की त्या दिवशी मला दुनियाशी काही लेणं नाही, माझ्या घराचा सुख पाहिजे आणि मी दुनियातला गरीब माणूस आहे. एका रात्रीमध्ये मला अमीर व्हायचं आहे. टाटा बिर्ला धीरूभाई अंबानी कमी पडला असता, एवढा अमीर माणूस झाला असता महान तेव्हा झुमदेवजी. पण नाही, बाबाने लोभ नाही केला, स्वार्थ नाही साधला. भगवंताचे पाय धरले आणि भगवंताला एकच विनवणी केली, परमेश्वरा माझ्यासारखे दुःखी या जगामध्ये बरेच आहेत, या समाजात आहेत, या पृथ्वी तलावर आहेत. बस परमेश्वरा त्यांना सुखमय जीवन जगण्याची प्रेरणा द्या. त्यांना सुखमय जीवन जगण्याची संधी मला द्यायची आहे. तेव्हा बाबा झुमदेवजीने पाय सोडले नाही. तेव्हा बाबा हनुमानजी प्रकट झालेल्या अवस्थेत म्हणाले, झुम्मन तथाच तू, तुझे शब्द पूर्ण होतील. तेव्हा कोणत्या आधारावर? तेव्हा बाबा झुमदेवजीने वचन दिला, मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीला मानेन, दुसऱ्याला मानणार नाही. आणि म्हणून परमात्मा एक, मर्याची भगवंतावर. हे 2 तत्व महान तेव्हा झुमदेवजीने भगवंताला
भगवंताला अर्पण केले आणि तेव्हा भगवंताच्या मुखातून शब्द निघाले, दुःखदारी दूर करते उतार आणि इच्छानुसार भोजन, असे 2 शब्द परमेश्वराने महान तेव्हा झुंजला दिले. आणि हे 4 तत्व आम्हा तुम्हा सर्वांना दिलं. ना धन मागा ना दौलत मागा, ना धन मागा ना दौलत मागा, ना फसल मागा ना पीक मागा, मांगा तो मांगा क्या मांगा मेरे बाबा ने, सत्य मर्यादा प्रेम की भीख मांगा. आणि ते आम्ही देऊ शकलो नाही रे. आणि म्हणून आमचे दुःख त्या परमेश्वरावर त्या बाबावर गेले. आणि म्हणून बाबा झुमदेवजीच्या पाय कापून अपंग करावं लागलं. ही शोकांतिका आहे का? मी काय म्हणतो, नियम सत्य मर्यादा प्रेम तत्व सब नियम, हे सत्य हो तत्व सब नियम सत्य मर्यादा प्रेम बाबा ने दिले सेवकाला हो. हे तत्व शब्द नियम सत्य मर्यादा प्रेम बाबा ने दिले सेवकाला हो. सत्य मर्यादा प्रेम शब्द नियम बाबा ने दिले सेवकाला हो. तत्व शब्द नियम सत्य मर्यादा प्रेम बाबा ने दिले सेवकाला हो. प्रेमाने बुकला हे सत्याने बुकला नि प्रेमाने चाला, प्रेमाने बोला नि सत्याने चाला. हे गोपी शंकर सांगते गाऊन हो. प्रेमाने बोला सत्याने चाला, गोपी शंकर सांगे सर्वाला हो. लाली सत्याने चाला, गोपी शंकर सांगते प्रेमाने बोला सत्याने चाला, गोपी शंकर सांगे सर्वाला हो. हे विष्णू नको ठेवा हो ध्यानी, हे हे बाबा झुमदेवजीची वाणी. आणि मरू किंवा जगू त्याच्या नामे जगूया, मरू किंवा जगू त्याच्या नामे जगूया. आणि एकतेने बाबाला प्रणाम करूया, हो एकतेने बाबाला प्रणाम करूया, एकतेने बाबाला प्रणाम करूया. हे ऐका बाबाच्या सेवकानो, सुखी आणि दुखी भाविकानो, एकच मनामध्ये ध्यान धरूया, एकच मनामध्ये ध्यान धरूया, एकतेने बाबाला प्रणाम करूया, एकतेने बाबाला प्रणाम करूया, एकतेने बाबाला प्रणाम करूया, एकतेने बाबाला प्रणाम करूया. कष्टांना आठवण ठेवा, बाबा झुमदेवच्या पुण्याईला लक्षात ठेवा. बाबाचे शब्द आहेत की माझ्या तत्व शब्द नियमावर चालणाऱ्या सेवकाच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि कधी तो गरीब होऊ शकत नाही. जो गरीब आहे तो आपल्या कर्माने चुकला, हे बाबाचे शब्द झाले. म्हणून हे नमस्कार माझ्या सेवक बांधवा, आणि सुखी समाधानी तुम्ही भाविकांनो. हे सणामध्ये एकच ध्यान धरूया, मनामध्ये एकच ध्यान धरूया, आणि एकतेने बाबाला प्रणाम करूया, हो बाबाला प्रणाम करूया, एकतेने बाबाला प्रणाम करूया,
आपण एकतीन बाबाला जय करूया. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा झुमदे